23 शेतकऱ्यांसाठी 16,71,00,000 रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे दोन्ही हप्ते आता एकत्रपणे राज्य सरकार राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या मार्फत आलेली आहे। कारण की आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा आता जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। तो निर्णय आता पूर्णपणे झालेला असून सर्व शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची दिलासा देणारी ही बातमी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी राज्य सरकार मार्फत समोर आलेली आहे। ऐन पेरणीच्या वेळी सरकारने शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा। पीक विमा मार्फत मिळाला मोठा दिलासा। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पीक विमा आता जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। तो निर्णय आता पूर्णपणे झालेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील यांनी आता मोठा निर्णय घेतलेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे दोन्ही हप्ते आता एकत्रपणे जमा करण्याचा निर्णय झालेला आहे। तो निर्णय आता पूर्णपणे झालेला असून सर्वांच्याच खात्यावरती दोन हप्ते आता एकत्रपणे जमा करण्याचा निर्णय झालेला। तो निर्णय पूर्णपणे झालेला असून त्यात केंद्रामध्ये त्याला मंजुरी मिळालेली असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत राहणार नाही। कारण की आता शेतकऱ्यांची खूप दिवसाची प्रतीक्षा संपली। हप्ता आज येणार, हप्ता उद्या येणार, परंतु हप्ता मिळत नव्हता। पण पीक विम्याचा हप्ता केव्हा येणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आता केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या मार्फत आलेली आहे। कारण की आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पीक विम्याची एकत्रपणे रक्कम आता जमा केली जाणार आहे। यामध्ये बघा, पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार त्या संबंधित जिल्ह्याची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। आपण पुढे बघणार आहोत। सरसकट पीक विमा मिळणार आहे आणि आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। कारण की आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा होणार, कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र असणार आहे, पात्र असण्यासाठी काय काम करायचे आहे ते आपण बघणार आहोत। त्यामुळे आपण लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला मिळत राहील। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटलं होते की हप्ता कधी मिळणार, म्हणजेच की पीक विम्याचा हप्ता कधी मिळणार, पीक विमा आज मिळणार की उद्या मिळणार, परंतु पीक विमा जमा होत नव्हता। परंतु त्यासाठी आता मोठी शासनाने निर्णय घेतलेला असून सर्वांच्याच खात्यावरती पीक विमा आता जमा झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, खूप दिवसाची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। पीक विमा आज मिळणार की उद्या मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। कारण की आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विमा आता जमा केला जाणार असून सर्वांनाच यामार्फत मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। कारण की आता खूप दिवसांची प्रतीक्षा संपली। हप्ता आज मिळणार, हप्ता उद्या मिळणार अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विलंब झालेला आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, आता बघा, पीक विमा वाटप जिल्हे यादी बघा। शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार, परंतु ही जर कामे केली असेल तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची जी रक्कम आहे ती आता जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, कोणती कामे करायची आहे ती आता लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण अपडेट कळेल। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, जर ही कामे झालेली असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु आता पीक विम्याबद्दलची अपडेट आता सरकारमार्फत समोर आलेली आहे। पीक विम्यामार्फत मोठा दिलासा मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मार्फत येणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे। शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कारण की आता शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासाच देणारी बातमी पाहायला मिळत आहे। कारण की आता शेतकऱ्यांच्या
प्रतीक्षेला आता पूर्णपणे पूर्णविराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा आता जमा करणार असल्याची माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला खूप दिवसांची प्रतीक्षा होती, अपेक्षा होती की शेतकऱ्यांना पीक विमा केव्हा मिळणार, परंतु तो पीक विमा जमा होत नव्हता. परंतु तो पीक विमा आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मार्फत जमा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता केंद्र आणि राज्य सरकार यांच्या मार्फत पीक विमा बघा आता जमा केला जाणार आहे. या मार्फत सर्वांना चांगलीच दिलासा देणारी बातमी आता पाहायला मिळत आहे. कारण की आता खूप दिवसांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. पीक विमा आज येणार की उद्या मिळणार, पीक विम्याचा हप्ता केव्हा मिळणार, तो हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार, परंतु त्या आशेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्वांच्याच खात्यावरती पीक विमा आता जमा केला जाणार असल्याची माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती सुद्धा पीक विमा आता जमा केला जाणार आहे. खूप दिवसांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. हप्ता आज मिळणार उद्या मिळणार अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार. त्या संबंधित जिल्ह्याची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पीक विमा जमा होणार त्या जिल्ह्याची यादी लगेच आपण बघणार आहोत. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्हा बघा, धाराशिव जिल्हा असेल, कळंब असेल, औसा असेल बघा शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, भूम असेल, परंडा असेल, त्याचप्रमाणे वाशी असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, तुळजापूर असेल. या बहुतांश तालुक्यामध्ये बघा पीक विमा आता जमा झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटलं होते की पीक विमा मिळणार नाही, परंतु पीक विमा आता त्यांच्या खात्यावरती म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता जमा होणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, तुमची खूप दिवसाची आता प्रतीक्षा संपली. हप्ता मिळणार नाही, हप्ता मिळणार की नाही मिळणार, पीक विम्याचा हप्ता केव्हा मिळणार, अशा प्रतीक्षेला पूर्णपणे विलंब झालेला असून सर्वांनाच आता मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण की आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विमा आता मोठ्या प्रमाणावरती वाटप झाल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. कारण की आता शेतकरी बांधवांना वाटलं होते की हप्ता मिळणार की नाही, परंतु तो हप्ता आता जमा केला जाणार आहे. यामार्फत बघा शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच आनंदाची बातमी बघा पाहायला मिळत आहे. कारण की आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची जी रक्कम आहे, जी ठराविक रक्कम आहे, त्यांची लागवड झालेली आहे, सरकी असेल, मूग असेल, उडीद असेल की डाळिंब असेल, याप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वेगवेगळ्या स्वरूपात ठराविक पीक विमा आता जमा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार. कारण की शेतकरी मित्रांनो, जर त्यांनी ही कामे केलेली असेल, सरकारच्या अटीमध्ये ते बसत असेल, तर त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, त्यांना आता मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की शेतकऱ्यांना चांगलासा दिलासा केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या मार्फत आता पाहायला मिळत आहे. यामध्ये बघा कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.